कांतिकुमार, दिल्ली. वर्तमानामध्ये त्रिमंदिर, वर्तमानामध्ये सिमिंदर स्वामी फळ देणार आहेत. अजून पण अन्य शुद्धात्मा जसे हनुमान आदी पण काय शुभफळ देतात का, देणार आहेत का? काय विचारायचं आहे तुम्हाला? जसं तुम्ही म्हणता की जे दादाश्री आहेत आणि श्रीमंदर स्वामी आहेत ते फळ देणारे आहेत, कृष्णाजी आहेत तेही फळ देणारे आहेत, त्याचप्रमाणे काय हनुमानजी किंवा शिवभगवान ते पण फळ देणारे आहेत? ॲक्च्युली सिमंदर स्वामी फळ देणारे नाही आहेत. ते काय आहे की वर्तमान तीर्थंकर आहेत. आणि वर्तमान तीर्थंकराचा अर्थ काय आहे की 24 तीर्थंकर आपल्या पृथ्वीवर होऊन गेलेत, त्यांचं निर्वाण झालं आणि मोक्षगतीमध्ये गेलेत आपल्यासाठी. प्रत्यक्ष तीर्थंकर या जगात नाही आहेत. तर आता नियम काय आहे की जोपर्यंत आपण पूर्ण दशा नाही बघत, केवळ ज्ञानी पुरुषाला नाही पाहत, तोपर्यंत आपलं केवळ ज्ञान प्रकट नाही होऊ शकत. आपण आत्मज्ञानाला भेटलो तर आपलं आत्मज्ञान होईल आणि दादाजींची जितकी डिग्री आहे तिथपर्यंत आपण आत्मज्ञानाची श्रेणी चढू शकू. पण पूर्णाहुती या लाईफमध्ये, या क्षेत्रामध्ये नाही होऊ शकणार. याच्यासाठी प्रत्यक्ष तीर्थंकरांचं दर्शन अनिवार्य आहे. तर यासाठी आपण अशी भावना करतो की आपल्या इथे भरत क्षेत्राची सर्व कर्म पुरी करतो आणि हे आपल्याला सिमंदर स्वामी जिथे आहे तिथे पोचून त्यांचं दर्शन मिळावं. महाविदर क्षेत्रात दुसऱ्या पृथ्वीवर, तर तिथे त्यांच्या दर्शनाने सरळ केवळ ज्ञान आपलं सर्व निरावरण होऊन जाईल, केवळ ज्ञान प्रकट होणार. यासाठी त्यांच्या दर्शनाची आवश्यकता आहे. म्हणजे हे फळ देणारा जो शब्द वापरला जातो तो बालभाषेत आहे, किंवा बाबा भगवान आहेत तर आपल्याला पूर्ण फळ मिळू शकेल. पण कुठलं फळ? या लाईफमध्ये आपल्याला आत्मज्ञानाची श्रेणी चढायची, ते फळ आपल्याला त्यांच्या कृपेने मिळणार. पण जो हजरच नाही आहे, जसे हनुमानजी, रामचंद्रजी, तर ज्यांची पण तुम्ही भक्ती करता, समजा गणेशजी आहेत, तर खरोखर आपली श्रद्धा आपल्याला फळ देत असते. अंबा माताजी कुठे बसल्यात तर त्यांच्या कृपेने आपल्याला काही फळ मिळणार का? त्या जिवंत असायला हव्यात आणि या ब्रह्मांडात कुठेतरी हजर असायला पाहिजेत त्या, तर आपल्याला फळ मिळेल जास्त. आणि नाहीतर आपल्या श्रद्धेनं आपण भक्ती करतो तर आपली श्रद्धाच ही आपल्याला फळ देते आणि ते पुण्यरूपी फळ मिळतं. समजलं का तुम्हाला? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कांतिकुमार, दुसरा प्रश्न आहे. आत्म्याला तुम्ही शुद्ध आत्मा असं म्हणता, तर काय अशुद्ध आत्माही असतो का? तुमचाच आहे ना प्रश्न? काय तुमचाच आहे ना प्रश्न? हो. कांतिकुमार, दिल्ली. हो. आत्म्याला तुम्ही शुद्ध आत्मा म्हणता, तर काय अशुद्ध आत्मा पण असतो का? आत्म्याची बिलीफ अशुद्ध असते. जी बिलीफ की मीच कांतिकुमार आहे ही अशुद्ध बिलीफ आहे. तर बिलीफ चेंज झाल्याने मी कांतिकुमार नाही आहे, मी शुद्ध आत्मा आहे, तर बिलीफची अशुद्धी तीच आत्म्याची अशुद्धी असं म्हटलं जातं. अज्ञानी आत्मा त्याला भ्रांत आत्मा आहे, मूढात्मा म्हटलं जातं. अजागृती आहे. जेव्हा त्याला भान झालं की मी कांतिकुमार नाही, मी शुद्ध आत्मा आहे, तर हा राईट बिलीफवाला आत्मा त्याला शुद्ध आत्मा म्हटलं जातं. म्हणजे मूळ आत्मा शुद्ध अशुद्ध असं नाही, शुद्धच निरंतर शुद्धच आहे. फक्त या दैवाच्या दबावाने अज्ञानता उत्पन्न होत असते आणि अज्ञानतेनं भ्रांती उभी राहिली आणि भ्रांतीनं वाटतं मी बिघडलो. तर यासाठी भ्रांती दूर व्हायला नंतर त्याला ही समज देतो की बाबा तू शुद्धच आहेस. हळूहळू सर्व अज्ञान मान्यतेचा रिझल्ट संपून जाईल. तर अनुभवास येईल मी शुद्धच आहे, शुद्ध होतो, शुद्ध आहे आणि शुद्धच राहणार. तर मूळ आत्मा स्वतः बिघडला नाहीये, भ्रांती घुसली आहे. ही भ्रांती तोडण्यासाठी बोलावं लागतं की मी शुद्धात्मा आहे. भ्रांती संपली, भ्रांतीचे परिणाम पण संपून जातील. मग नंतर अनुभवात राहील, बोलावं पण नाही लागणार मी शुद्धात्मा आहे, अनुभवामध्येच राहील मी शुद्धच आहे. समजला जाता? जय सच्चिदानंद. काजल परमार. कोणी आपल्याला दुःख देतं तर आपण त्यावेळी त्याच्यावर खूप द्वेष होतो. असं का करत असतात? त्यांच्यावर द्वेष न व्हावा, त्यांचा द्वेष न
दिसावा यासाठी काय करावं? काय विचारायचं आहे तुम्हाला? म्हणजे कोणी पण आपल्याला दुःख देतं तर त्याच्यावर एकदम राग येतो की हा असं का करतोय, इतकं दुःख का देतोय, आणि त्याचा मग द्वेष वाटतो. पण म्हणजे माहीत असतं त्याची चूक नाहीये, माझी चूक आहे, पण तरी पण त्यामध्ये त्याचा खूप दोष दिसतो. तर तुम्हाला तर पण ज्ञान घेतलंय तुम्ही? हो तर काजल वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे, समजलात तुम्ही? हो. तर काजलला सांगा तुम्ही दुसरा गुन्हा करताय, एका तर गुन्ह्याचा दंड झालाय आणि क्रोध कराल समोरच्याला, परत दुःख, त्याने दुःख का दिलंय तुम्हाला? कारण तुम्ही पहिलं पाठवलं तर ते परत येत आहे, तर हिशोब पूर्ण होतोय. तर परत गुन्हा कराल, परत दुःख येईल, तर त्यावेळेस मग सहन नाही होणार तुम्हाला. कधी आलं तर समजून समाधान तुम्ही करा. नाही, मी पाठवला होता तो परत आलाय, तो निमित्त आहे, निर्दोष आहे, हिशोब पुरा होतोय इथपर्यंत. पुढे असं पण प्रतिक्रमण करायला पाहिजे की माझ्यामुळे तुम्हाला दुःख द्यावं लागलंय. तुम्ही किती पण कर्म बांधली तरी तुमचं किती नुकसान होऊ शकणार. माझ्यातर्फे कुणाला दुःख देण्याचं पण निमित्त नाही व्हायला पाहिजे आणि माझ्या निमित्तानं कुणाचे वाईट कर्म पण बांधले नाही पाहिजेत, अशी प्रार्थना करा. आणि हे जे द्वेष वाटतात त्यांचं पण प्रतिक्रमण करा आणि 10-15 मिनिटं बसून 10-20 वेळा प्रतिक्रमण करत राहा की ही चूक होतीये. तप करा, अंतरतप. त्याने काही दुःख दिलं तर आपल्या अहंकाराला सहन नाही होत आहे. तुम्ही काजलच्या अहंकारापासून वेगळ्या राहा, हे अहंकाराला सहन नाही होत आहे. तिथे अंतरतप करायचं आहे आपल्याला. तिथे जागृती ठेवायची की तो निमित्त आहे, निर्दोष आहे आणि आतमध्ये जळतोय कोण? अहंकार. त्याला जळू द्या, हळूहळू तो जळून संपून जाणार आहे. पण ही जागृती ठेवा की अहंकाराला टच झाला आहे, मी शुद्धात्मा आहे आणि तो पण शुद्धात्मा आहे आणि हा परमाणूचा हिशोब पूर्ण होतोय. म्हणजे तो दुःख देतोय तेव्हा अशी इच्छा होत असते की त्याला पण आपण दुःख द्यावं एकदम. हा, ते अहंकाराला असं वाटतंय, बुद्धी आणि अहंकार असेच आहेत, रिॲक्ट होतात. पण तुम्ही ही जागृती ठेवा की मी आता समजा त्याने 2 शिव्या दिल्या आहेत, तुम्ही 4 द्याल तर व्यापार वाढेल की कमी होईल? तर तुम्हाला वाढवायचं आहे की कमी करायचं आहे? तर तुम्ही काय करायला पाहिजे, त्या टायमाला त्याने 2 दिल्या तर तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे मी 2 पाठवल्या होत्या, त्याच परत आल्यात. 3 का नाही दिल्या, का 1 नाही दिली, 2 पाठवल्या असल्या पाहिजेत. तर हिशोब पूर्ण होतोय असं समाधान करून शांत राहा. हा रस्ता चांगला नाही आहे की रिॲक्ट होऊन त्याला दुःख द्यायला जावं. तर व्यापार वाढेल, जगामध्ये भटकावं लागेल. आपल्याला या जगातून सुटायचं आहे. हा निश्चय ठेवाल तर जागृती राहील तुम्हाला. समजलात आता? तर ही चूक घडली, दुसऱ्याचे दोष दिसायला लागले तर तासभर बसून प्रतिक्रमण करा काजलकडून. प्रतिक्रमण करण्याची शक्ती द्या हे मागा. हा, ही शक्ती मागा दादाजींजवळ तुम्ही. यासाठीच तर हे चरणविधी आहेत, नवकल्म आहेत, नमस्कार विधी आहे, प्रतिक्रमण विधी आहे. सर्व विधी जागृती वाढते आणि आत्मशक्ती वाढते. तरच आपण या जगतातल्या दोषांपासून हळूहळू मुक्त होऊ शकणार आहोत. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. विधी, मुंबई. विधी, तुमचा प्रश्न आहे. दादा भगवानांच्या तुमच्या शरणमध्ये आला. काय विचारायचं आहे तुम्हाला? बराच मोठा प्रश्न आहे तुमचा. मी 2 वर्षापूर्वी तुमच्या शरणमध्ये आले आणि मी ज्ञानविधी घेतला करून, आणि त्याने मला म्हणजे असं वाटलं की फुल अँड फायनल मी इथेच योग्य आहे. पण इथे येण्यापूर्वी मी बऱ्याच जागी जाऊन आले, अनेक गुरूंचे कोर्स केलेत, आणि आता जिथे मी म्हणजे 7 वर्षापूर्वी जिथे मी केलं होतं तिथे मी व्हॉलंटिअर केलं होतं. मी तिथे टीचर बनले नव्हते, पण तिथून पुन्हा एक जोर येतो. आता तुम्ही जसे म्हणालात की गुरु आणि शिष्य, आणि ते शिष्याला बांधू इच्छितात की असं मला जाणवायला लागलं. म्हणजे तर आता मी जर त्यांना सांगायला जाते की आता मला इथे बरं वाटतंय, तर त्यांना कदाचित त्यांना जसं आपल्या नवकल्मांमध्ये लिहिलं आहे की साधू साध्वी संतांचा अपमान नाही झाला पाहिजे, अवर्णवाद नाही झाला पाहिजे, मन दुखी नाही व्हायला पाहिजे, तर त्यांना मी कशा तऱ्हेने मनाई करू? म्हणजे व्हॉलंटिअरचं काम करता का तुम्ही? मी तिथे करत होते, मग मध्ये मी बंद करून टाकलं. मग आता त्यांचे फोन येतात का? फोन येत राहतात. हा, तर सांगा की मी बिझी आहे, सांगून टाकायचं. थोडी ॲडजस्टमेंट. तुम्ही घरी कोण आहे?
मी एकटी आहे, माझ्याबरोबर हजबंड आहेत. हां, मग सांगायचं की माझ्या घरी थोडी अडचण आहे, मी नाही येऊ शकणार. एक थोडी ॲडजस्टमेंट म्हणजे घरी थोडी अडचण आहे असं बोलून विषय संपवून टाकायचा. मी अशी कारणं पण सांगून झालीत. तर दुसरं काहीच नाही का करू शकत आहात? कारण काय, जास्त आर्ग्युमेंट करण्याची गरजच नाही आहे की मला आता ॲडजस्टमेंटमध्ये थोडा चेंज आहे, मी आता नाही पोचू शकत आहे, सॉरी. आणि मला टाईम असेल मी जरूर तुम्हाला सांगेन. असं करून 1, 2, 3 वेळा कराल, ते लोक समजून जातील की बाबा यांना आता इंटरेस्ट नाही आहे. आता व्हॉलंटिअर पार्ट आहे, इंटरेस्टचा पार्ट आहे. नको असेल तर नाही पण करू शकत. आणि घरात हजबंडना पण त्रास होत असेल तर सोडू पण शकतं. म्हणजे ॲक्च्युली काय बघा की आपण ह्या जगामध्ये बघा वेगवेगळ्या दुकानांमध्ये का फिरतो. आपल्याला समजा 5 लाखांचा हिरा पाहिजे, तर जोपर्यंत आपल्याला नाही मिळत आपण एका दुकानात जाऊ, दुसऱ्या जाऊ, जेव्हा मिळाला दुकानात फिरणं बंद होईल. हेच झालंय. तर हे आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि शांतीचा रस्ता शोधतो. जेव्हा आपल्याला खरा रस्ता मिळेल तेव्हा हळूहळू दुसरा सुटतो. तर आपण बोलू शकतो की नाही आता मला इच्छा नाही आहे, मला इंटरेस्ट नाही आहे, सॉरी, माफ करा. बघा मला माझ्या प्रगतीचा मार्ग मिळाला आहे एकदा. आणि नाहीतर काय आहे की यांना आर्ग्युमेंट मग वाढत जातात, तर मग जास्त चर्चा करायची काहीच आवश्यकता नाही आहे. आणि साधारण हजबंड वाईफची काही ॲडजस्टमेंट सांगून तो विषय संपवून टाकायचा आपण. नाही पण आणि तुम्ही जे म्हणताय की तुम्ही नाही गेलात तर तुमचा अवर्णवाद होईल, मनदुख होईल, खरी गोष्टही नाही आहे. तुम्ही मुंबईहून अहमदाबादला आलात तर मग बडोदा आहे, दिल्ली आहे, चेन्नई आहे, कलकत्त्यावालाचा तुम्ही काय गुन्हा केलाय? नाही. हां, तर तुम्ही तुमच्या ध्येयानुसार जाता, याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यावर आपण अन्याय करत आहोत. आपण तर आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या मनामध्ये जिथे श्रद्धा बसत असते त्यातून आपण पुढे जाऊ शकतो. यात कुणाला बांधण्याचा किंवा अधिकार पण नाही आहे आणि आपल्याला बांधून घ्यायची पण गरज नाही आहे. आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. समजलात आता तुम्ही? तर मी दादाजींजवळ प्रार्थना करू की? नाही, प्रार्थना करून पण करा, पण जो तुम्हाला फोन करतो त्याचं प्रतिक्रमण करा आणि त्याच व्यक्तीला सांगा प्लीज तुम्ही मला पुन्हा पुन्हा फोन नका करू. मला जेव्हा सुविधा होईल तेव्हा मी जरूर हेल्पसाठी येईन, पण आत्ता माझी इच्छा नाही आहे, सॉरी. अच्छा. तर ही ॲडजस्टमेंट पूर्ण होऊन जाते. आणि त्याने विचारलं का नाही यायचं आहे, तुम्हाला खरं जाणून घ्यायचं आहे, मला एक दुसरं मार्ग मिळाला आहे, मला त्यातच जायचं आहे. तर हे तुम्ही बिघडलात असं तर मला काही तुमच्याशी जास्त चर्चा नाही करायची, सॉरी. अच्छा. कारण एखाद्या लग्नात, एका धर्मामध्ये, एका अभ्यासामध्ये माणसावर कोणीच दबाव नाही टाकला पाहिजे. त्याला इंजिनियर व्हायचं आहे आणि तुम्ही डॉक्टर होण्यासाठी दबाव टाकलात, ते चूक आहे. लग्न करण्यासाठी त्याची इच्छा आहे, तुम्ही त्याच्यावर दबाव टाकाल दुसरा, तर तिथे पण सगळं लाईफ बिघडून जाईल. आणि धर्मामध्ये पण ज्याला जे पालन करायचं आहे करू द्या. हे जे दबाव टाकतात हा धर्म पकडू नाही शकणार, दुसऱ्या धर्माची आपण आराधना नाही करू शकत, दोन्ही बिघडणार आहे आपलं. यासाठी धर्म सर्व बाबतीत दबावाचा आग्रह नाही झाला पाहिजे. म्हणजे आता दुसरे लोक आम्हाला समजत आहे, आम्ही कुणावर दबाव नाही टाकणार, आणि कोणी दबाव टाकत असेल तर आपण ॲडजस्टमेंट करून हळूहळू त्यातून मुक्त होऊन जाऊ. आणि माफ करा मला प्लीज, सॉरी मी नाही येऊ शकणार, व्हेरी सॉरी फॉर दॅट. हळूहळू सुटेल ते. अच्छा. जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. श्याम चौहान, भोपाळ. काय विचारायचं आहे हो तुम्ही? माझी पत्नी सहा. दीपक भाई, हां, तर बायकोच्या बाबतीत प्रश्न होता. काय? ती माझ्यावर जास्त विसंबून राहते कुठल्याही गोष्टीमध्ये. आता जसं मी तिला इथे घरी सोडून येणार होतो, तिचीच इच्छा होती. म्हणजे माहेरी सोडून येणार होतात? नाही नाही नाही, माझ्या घरी इथे. अच्छा, तुम्ही एकटेच येणार होतात आणि मग ती घरी राहणार होती. 15 दिवसांपूर्वीच रिझर्वेशन केलं होतं, तेव्हा ती म्हणाली होती की मला नाही यायचं. तर मी म्हटलं ठीक आहे, तू इकडेच राहा, मी जातोय. नंतर माझ्या निघण्याच्या आधी, ट्रेन यायच्या 2 तास आधी म्हणते कशी की मी तुमच्याशिवाय एकटे नाही राहू शकत. रडणं बिडणं चालू केलं आणि मग आली माझ्या बरोबर. मग चांगलं झालं, त्यात काय नुकसान झालं? लोकांचं तिकीट घेऊन दीपक भाई तिला रिझर्वेशन मध्ये घेऊन आलो मी. खूप चांगलं केलं माझं. मग आता काय करायचंय? तेच काय विचारायचंय तुम्हाला? की असं मी काय केलं तिच्यासाठी की ती माझ्यावर एवढी विसंबून असते माझ्यावर. चांगलं आहे ना, लग्न केलं तर होणारच आहे. लग्न नसतं केलं तर विसंबून नसती राहिली. कुठे आहे तुमची पत्नी?
ती तिथे बसली आहे. अच्छा, बघा तुमचं बरोबर लक्ष आहे कुठे बसली आहे. पण त्यांना पण हे ज्ञान तर मिळायला पाहिजे. चांगलं आहे ना. दोन्ही चाकं बरोबर चालली तर आपली गाडी मोक्षामध्ये पुढे जाणार. एकाने ज्ञान घेतलं, दुसऱ्या चाकाने नाही घेतलं तर तिथेच मग गाडी फिरत राहील ना. हे तर दोघांनी ज्ञान घेतलं तर चांगलंच आहे. हा, माझी भावना खूप आहे की तिने पुढे यावं ज्ञानामध्ये, म्हणजे मी पण सुटेल आणि तीही सुटेल. बस बरोबर आहे. आता घरामध्ये मोक्षाचे साथी सारखा आता मोहाच्या साथी सारखा नका राहू. हा, मोह तर होतोच दीपक भाई हा, आयुष्यात. मग थोडा थोडा समभावाने निकाल करा. एक प्रश्न आणखीन. काय क्वेश्चन आहे? ते आई वडिलांचं थोडं इकडे येतात ना, तर दुःख होतं त्यांना की हे काय पुन्हा पुन्हा पैसे खर्च करून असे जात असतात. पण तुम्ही प्रतिक्रमण करा आणि कधी माताजींना आणि वडिलांना समजावा. बघा या गोष्टी आहेत आणि हा TV मध्ये प्रोग्राम येतो, त्यांच्याजवळ मी गेलो आहे. तुम्ही पण बघा, त्यात काय चूक आहे तर बघा, आणि चांगलं आहे की वाईट आहे ते तुम्ही पण बघा. थोडं समाधान करण्याची भावना ठेवा. दुःख न व्हावं अशी प्रार्थना करा त्यांच्यासाठी. त्यांचं समाधान व्हावं अशी प्रार्थना करा. आणि कधी कधी बसून बोलणं चालणं करा. बघा हे असं आहे, हे असं आहे. आणि जर त्यांना ते समजतच नाही तर मग हळूच मग लूज सोडून द्यायचं. आणि नंतर कधी म्हणायचं माझ्या खर्चाने मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन आणि तुम्ही बघा ते जग कसं आहे, तुम्हाला ते आवडलं तर मग दुसऱ्यांदा जाऊ, नाही तर बंद करूया. अशी कधी ॲडजस्टमेंट करायची. एकदा त्यांना घेऊन याल आणि असा प्रोग्राम बघतील तर वाटेल आमच्या मनाची शांती झाली, चांगली जागा आहे, असा अनुभव त्यांना होईल. माझा तर अनुभव आहे दीपक भाई की आमच्या परिवारामध्ये आणि या सगळ्यामध्ये नॉनव्हेज, दारू जे काही सर्व चालतं, खूप चालतं. मी 2006 मध्ये तुमच्याकडून ज्ञान घेतलं होतं. तर मी तर निरुमांचा प्रोग्राम बघता क्षणीच माझं मांसाहार, दारू वगैरे सर्व सुटलं. खूपच छान. आणि माझ्या मागोमाग माझी बहीण आली आता. मग त्यानंतर माझ्या वाईफला, माझ्या मोठ्या बहिणीला पण मी इथे घेऊन आलो आता. आणि आता माझी हीच भावना आहे की माझ्या घरामध्ये माझ्या आई वडील सर्वांनी हे ज्ञान घ्यावं. घेतील, जरूर घेतील. जय सच्चिदानंद. दीपक भाई, जय सच्चिदानंद. आमच्या बरोबर एक भगिनी आली आहे. अलीकडेच यांच्या एका मुलीचं निधन झालंय, तर तिला खूपच दुःख झालंय. म्हणजे मुलीची आई माझ्या बाजूला बसली. मुलीच्या मृत्यूचं एक पत्र आलं इथे. किती दिवसांपूर्वी घडलंय? अलीकडेच 3 महिन्यांपूर्वी. तुम्ही कुठून आला आहात? मुंबईहून. ताई, काय झालं? मुलीचा देहांतच झाला का? कधी झाला? 3 महिने होऊन गेले. तो 3 महिने पूर्ण. तुम्ही TV मध्ये बघता निरुमांना? आधी निरुमांचं बघायचंय मी, आता इतके हे बघत नाही. बघत इतका म्हणजे निरुमांचं खूप दररोज बघत होतात. आणि हा TV हे कोणी सांगितलं तुम्हाला हा प्रोग्राम आहे यासाठी तुम्ही आलात? नाही, आमच्या बाजूला राहतात, त्यांची बहीण आली आहे. तर आम्हा लोकांना असं वाटतंय की आमच्यामुळेच आमचं बाळ गेलंय, याचं आम्हाला दुःख होतंय. तर त्यामुळे आमच्या घरामध्ये कलह निर्माण होत असतो. तर माझं चांगलं बाळ असंच गेलं निघून, त्यासाठी आम्हाला दुःख झालंय. तर या आमच्या ताई आम्हाला इथे घेऊन आल्या. तर आम्हाला असं वाटतंय की आमच्यामुळेच आमचं बाळ गेलंय, यासाठी आम्हा दोघांमध्ये एक क्लेश निर्माण झाला. तर त्याचं हे द्या म्हणजे मार्ग द्या. ऍक्च्युली अपत्य म्हणजे मुलगा होता की मुलगी? 20 वर्षांची मुलगी होती. ती अशीच चुकून ती वारली. बरोबर. तर आम्हाला असं वाटलं की आमच्या देखरेखीमध्ये काही दोष होता. आमच्या म्हणजे आम्ही दोघं तिच्या पालन पोषणामध्ये काही चुकलो बहुतेक, यासाठीच आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं. तर आम्ही दोघांनी 3 महिने आम्ही याच गोष्टीवर चर्चा करतोय की आमच्यामुळेच आमची पोर गेली आहे. ऍक्च्युली काय आहे की एकतर तुम्ही 4 दिवसांच्या प्रोग्राम मध्ये आहात ना, हे 4ही दिवस थांबा, हे ज्ञान घ्या आणि 1-2 दिवसानंतर परत भेटू आपण. आणि तुमच्या यात थोडं जास्त बोलूच आहे की मृत्यूचा हिशोब का असा येतो, कारण तुम्ही त्यांचं पालन पोषण करत असता. पण मुलीचं पण आयुष्य कर्म असतं. किती वर्ष आपल्यासोबत तिचं राहणं, कुठल्या क्षेत्रामध्ये किती राहणं, आणि हिशोब पूर्ण झाला किती निघून जाईल. तर आम्हाला असं वाटतं की आमच्यामुळेच आमची पोरगी गेली. नाही,
तुमच्यामुळे नाही, हे बंधू म्हणाले होते ना त्यांच्या पायाखाली कॉक्रोच आला मग, तर या कॉक्रोचचं आयुष्यकर्म पूर्ण होतंच आणि आपलं निमित्त होतं. आणि इथे पण मुलीच्या हिशोबात पण तिचं आयुष्यकर्म पूर्ण झालं. अच्छा, तुम्ही आपण तर हे केलं पाहिजे की मुलीच्या शुद्धात्म्याला सुद्धा प्रार्थना केली पाहिजे की जिथे तू कुठे आहेस तिथे सुखशांती प्राप्त कर आणि आत्म्याचं ज्ञानही मिळव आणि सिमंदर स्वामीची शरण प्राप्त कर. ही प्रार्थना आपण करू शकतो. आपण जे मानतो की आपण हे केलं, त्याने ते केलं, त्याच्यामुळे हे झालं, हे सर्व आपली बुद्धी आश्वासन शोधते की कुणामुळे हे झालं, सर्व दैवामुळे झालं, कुणाचा दोष नाहीये. याच्यासाठी आपण मग परत बोलायचं आहे. 1-3 दिवस आहात ना, 4 दिवस इथे आहात तुम्ही, तर त्याच्या 1-2 दिवसानंतर मग परत बोलू. अच्छा, याचा कसा पत्ता लागणार की आमच्या पोरीने दुसरा जन्म घेतला, हे आम्हाला कसं माहित होईल? तेच सर्व समजायला 1-2 दिवस तुम्ही थांबा. उद्या ज्ञान पण घ्या, नंतर परवा आपण भेटू जरूर. आणि परवा परत हा तुमचा प्रश्न पण घेऊ. तुमचा प्रश्न पाठवलाय ना तुम्ही, तर तो प्रश्न परत परवा घेऊ, म्हणजे उद्याचा दिवस जाऊ द्या. ठीक आहे. आणि मग काय ज्ञानाच्या गोष्टीने समजत जाल तर बघा, फिजिकल बॉडी तर मुलीची तुमच्या जवळच आहे. 2-3 महिन्यांपूर्वी जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तर निघून कोण गेलं मग आतून? मुलगी निघून गेली. हा, तर फिजिकल बॉडी तर आहे ना मुलीची, तर आतमधून आत्मा गेला तिचा. तर आत्मा ते अविनाशी तत्व आहे आणि विनाशी भाग इथेच राहिला आहे, तो जळला जातो. तर खरा मृत्यू कुणाचा झालाय? तर आपण मानतो ही निघून गेली, वारली, पण खरं तर आत्मा इथनं निघून दुसरा जन्म मिळवत असतो. पण आम्हाला हे कसं कळेल की आत्मा निघून गेला? हा, हे ज्ञानीच्या दृष्टीने आपल्याला कळत असतं. हे आम्हाला कसं समजणार की ज्ञानी? कारण काही पण बघा, फिजिकल बॉडी तर आहेच आपल्याजवळ, तो तर एक मृत्यू का म्हटलं गेलं, तर त्यातून काहीतरी निघून गेलाय. तर आत्मा आतून जात असतो शरीरातून, तर शरीराला म्हणतात की हे नश्वर शरीर आहे. तर मुख्य गोष्ट काय आहे की आतमध्ये आत्मा आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गोपाळ आहे. गोपाळ. तर तुम्ही काय म्हणता? मी गोपाळ आहे. आणि या शरीराला काय म्हणता? माझं शरीर आहे म्हणता की मी शरीर आहे म्हणता? तुम्ही या घराला काय म्हणणार? घर माझं आहे की मी घर आहे असं म्हणता? नाही, तुम्ही घरात राहता ना. हो. तर घराला काय म्हणता? मी घर आहे म्हणता की माझं घर आहे म्हणता? हे माझं घर आहे म्हणतो. हा, मग घरात राहणारा आणि घर 2 वेगळ्या गोष्टी झाल्या की नाही? तर तुम्ही राहणारे वेगळे आणि ते घर वेगळे आहे. जिथे माझा हा शब्द लावता त्या गोष्टीपासून तुम्ही वेगळं व्हायला पाहिजे. हा शर्ट माझा आहे म्हणाल तर शर्टाहून तुम्ही वेगळे की नाही? तर शरीराला तुम्ही काय म्हणता? की माझी बॉडी म्हणता की आय एम बॉडी म्हणता? माय बॉडी म्हणतो. तर माय म्हणणारा आय स्वतः कोण आहे ह्यात? बिलॉंगिंग्स अँड ऑनर्स मस्ट बी सेपरेट. तुम्ही म्हणता माझं शरीर, माझे हात, माझे पाय, माझं डोकं, माझं शरीर. तर माझं म्हणणारे तुम्ही स्वतः कोण आहात? माझी वाईफ, माझी मुलं आहेत, माझं मन आहे, माझी वाणी आहे, हे सर्व म्हणणारा स्वतः कोण आहे? यामध्ये कोण असेल? त्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि तो अविनाशी आत्मा तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही असं म्हणता की नाही, हे शरीर तर सुटणार आहे, सर्वांचं सुटलं आहे, माझं पण जाणार आहे, माझ्या मुलीचं पण शरीर सुटलं आहे. तर शरीर विनाशी आहे आणि तुम्ही विनाशी आहात. आणि तुम्हाला हे ज्ञान प्राप्त करायचं आहे की मी स्वतः कोण आहे. आणि एकदा हे ज्ञान मिळालं की मी शुद्धात्मा आहे, गोपाळ वेगळा आहे, तर मुलीच्या आतमध्ये पण तुम्हाला वाटेल की मुलीचं शरीर हे आहे आणि आतमध्ये स्वतः पण शुद्धात्मा होता आणि शुद्धात्म्याने हा देह सोडला. मग नंतर जो राग, द्वेष आहे, ममता, आपल्या ममतेमुळे आपल्याला दुःख होतं. तर आपल्याला ही समज आली की आपलं दुःख सुद्धा मिटेल. तर यासाठी मी सांगितलं 1-2 दिवस थांबा, नंतर मग परवाच्या दिवशी तुमची गोष्ट डिटेलमध्ये घेऊ आपण. ओके? हा, तोपर्यंत हा दादा भगवानांचा असीम जय जयकार करा आणि दादा भगवानांना प्रार्थना करा की मुलगी जिथे असेल तिच्या आत्म्याला सुखशांती मिळो आणि तुम्हाला ज्ञान मिळो, ती मोक्ष मार्गामध्ये पुढे जाऊ अशी कृपा करा. प्रार्थना करत राहा मुलीच्या शुद्धात्म्याच्या प्रती. समजलात आता तुम्ही?